नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता जातोय ऑफिसला. म्हणजे तेच आपलं कंपनीचं रोजचं आहे ते. पण आज काही टिफिन वगैरे काही घेऊन जात नाही आहे. म्हणजे सकाळचे आता 8 वाजलेले आहेत. गायत्री त्रिशू वगैरे अजून झोपले आहेत ते. चला तर आज म्हणजे ते आमच्या कंपनीमध्ये आज फाउंडर्स डे आहे. म्हणजे कंपनी पण स्थापना झाली होती आणि त्या मालकाचा आज बड्डे पण आहे. तर त्यानिमित्त कंपनीमध्ये जेवण ठेवलेलं असतं. म्हणजे मुंबईमध्येच आहे, अंधेरीलाच आहे माझी कंपनी. याच्या आधी जर तुम्ही माझ्या ऑफिसचा व्हिडिओ बघितला जे. चला तर आता मी त्या कंपनीत परत जातोय. आज मी म्हणजे बरेच काहीतरी 8 ते 9 प्रकारचं असं जेवण असतं. म्हणजे साऊथ इंडियन प्रकारचं जेवण असतं. आणि यावर्षी माहीत नाही कुठल्या प्रकारचं आहे, कसं आहे, काय नाही. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणारच आहे मी. आणि मी ज्या कंपनीमध्ये जॉबला जातो ना, ती कंपनी पण तुम्हाला पूर्ण दाखवणारच आहे. त्यांना आता झोपू द्या. आता त्यांना जर काय उठवत नाही मी, म्हणजे त्यांना माहीत पण नाही मी आता उठलोय का काय. चला आता अंघोळ पाणी वगैरे झाली, रेडी पण झालोय. चला आता जातोय आता कंपनीमध्ये. ते गायत्रीने ते झोपलेत अजून. चला तर आता आपण डायरेक्ट ऑफिसलाच जाऊया. तुम्ही तर तो प्रवास बघितला जे मी त्या बोटीने जातो, त्या मेट्रोने जातो. आपण डायरेक्ट आता ऑफिसमध्येच भेटूया. म्हणजे सकाळचा काही ब्रेकफास्ट वगैरे नाही आहे तिथं, फक्त दुपारचं डायरेक्ट लंच असणार आहे तिथं. तर आपण डायरेक्ट दुपारीच भेटूया आता. चला तर डायरेक्ट ऑफिसला जाऊया आता. चला तर मित्रांनो, आता आलो ऑफिसमध्ये. आता म्हणजे दुपारचा 1 वाजला आहे मित्रांनो. आता कसं लंच टाईम झालेला आहे. म्हटलं चला लंच टायमाच्या टायमाला म्हटलं तुम्हाला पूर्ण ऑफिस वगैरे दाखवतो म्हटलं. आज कसं ते फाउंडर्स डे मित्रांनो, त्यानिमित्ताने आज म्हणजे सेलिब्रेशन होतं ऑफिसमध्ये. आज म्हणतं व्यवस्थित प्रकारे सजवलेलं आहे ऑफिस. म्हणजे पूर्ण ते पुष्पगुच्छ वगैरे, ते फुलं वगैरे लावलेली आहेत. खूपच म्हणजे खूपच भारी असं वाटतंय. आपल्याला लंच करायला पण जायचं आहे आणि लंचमध्ये काय काय असणार ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मी तर पार्ले ॲग्रोमध्ये जॉबला आहे. तुम्हाला ते फ्रुटी, बेली, ॲप्पी फिज, स्मूथ वगैरे ते सर्व माहिती जे ते सर्व या कंपनीचे प्रोडक्ट आहेत मित्रांनो. बेलीच्या पाणीच्या बॉटलपासून तर फ्रुटीपर्यंत सर्व आपलं पार्ले ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत मित्रांनो. तर इथं हे ऑफिस आहे. म्हणजे आज या कंपनीची पण स्थापना झाली होती आणि जे या कंपनीचे ओनर होते, ज्यांनी कंपनी स्थापन केली होती, त्यांचा पण आज वाढदिवस आहे. तर त्यानिमित्ताने त्यांनी जेवण वगैरे ठेवलेलं असतं. तर हे बघा मस्त फ्रुटीचा ते हे सगळं तो फ्रुटीचा जो लोगो दिसतो ना तुम्हाला, ते पूर्ण कॅपने बनवलं आहे. फ्रुटीची जी कॅप असते त्याच्याने बनवलं आहे मित्रांनो. तर तेच आता कोणी MSc MTech पण झालेलं असेल ना, ते पण इथं अप्लाय करू शकतात मित्रांनो. जॉबसाठी वेकन्सी वगैरे असतात. जे MSc MTech वगैरे झालेले असतील किंवा ज्यांना ॲडमिनला जॉब वगैरे पाहिजे असतील, ते पार्ले ॲग्रोच्या वेबसाईटवरती जाऊन जॉब अप्लाय करू शकतात मित्रांनो इथं. तर इथं वेकन्सी वगैरे चालूच राहतात आणि परमनंट जॉब असतात मित्रांनो. चला आता आपल्याला लाईनीत थांबायला लागणार आहे, कारण की लाईन बरीच मोठी येऊन जाते. चला आता इथून प्लेट वगैरे घेऊन घेऊया आता आपण. आता जेवण काय काय आहे, काय काय नाही ते पूर्णच तुम्हाला दाखवणारच आहे मी. म्हणजे जास्त तर साऊथ इंडियनच असतं आपलं. ते म्हणजे चांगलं असतं खायला, तसं काही टेन्शन नाही आहे. आपण अन्नाला कधी नाव ठेवत नाही. काही मिरचीना खुडा राहिना तरी आपण खायले, तशी काही टेन्शन नाही आहे. तरी बघा म्हणजे आता याला काहीतरी कुलचा का काहीतरी बोलतात, हा कुलचाच बोलतात. तर ते काय मैदाचेच बनवलेले असतात वाटतं ते. मी जास्त करून तर एक कुलचा वगैरे असतात ना तेच खातो आणि ते छोलेची भाजी असते ना ते घेऊन घेतो. चला म्हणजे तर बराच लेट होऊन जाईल, कारण की अजून 15-20 मिनटात आहे ते फक्त जेवण घ्यायलाच होऊन जातं, कारण की पूर्ण लाईनीत थांबायला लागतं आणि ऊन पण भरपूर आहे. जास्त कॅन्टीनच्याच बाहेर स्टॉल लावलेत मित्रांनो त्यांनी. तर इथं बघा ते इडली, डोसा, परत त्याच्यानंतर ते मेंदूवडा, काय ते बरेच आहेत. म्हणजे बरंच ते 10-12 प्रकारचं जेवण असतं ते. तुम्हाला सर्व एक 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 जेवण तर मी दाखवणारच आहे. त्याच्यानंतर जिलेबी वगैरे ते बघा मस्त गरम गरम जिलेबी काढतायत वाटतं तिथून. हे जिलेबी पण आपली आवडतीच आहे. जिलेबी वगैरे ती पण घ्यायचीच आहे आपल्याला. मित्र पण आहे सोबत, मित्र पण पुढेच थांबला आहे. ते हे बघा ते खिचडी वगैरे ते पण आहे. खिचडी तर काय गायत्रीच्या हाताची खिचडी खातच राहतो, म्हणून मी काय खिचडी वगैरे काही जास्त घेतली नाही. म्हटलं नको रे, रोजचं जेवण आहे आपलं खिचडी वगैरे, नवीन काहीतरी खाऊया म्हटलं. इथं ते मसाला डोसा वगैरे ते पण आहे इथं. म्हणजे मसाला डोसाची पण टेस्ट एक नंबर आहे मित्रांनो. खरोखर खूपच मस्त लागतात. मागच्या वर्षी पण सेम जेवण होतं, पण म्हणजे या टायमाला काहीतरी वेगळं वाटतंय. तर बऱ्याच गोष्टी आहेत, ते पान, चहा, कॉफी वगैरे ते पण आहे. चला माझी प्लेट वगैरे रेडी झाली. आता मी पण जेवणाला सुरुवात करतो आता स्वामींचं नाव घेऊन. चला या आपलं जेवणाचं म्हणजे पूर्ण प्लेट एवढं भरून आणले मित्रांनो, आणि पूर्ण फिनिश करणार, असं वेस्ट वगैरे काय जाणार नाही. आता आपल्याला डायरेक्ट आता घरीच जाऊया मित्रांनो. आता तुम्हाला सर्व दाखवले मी. चला तर जाऊया आता, डायरेक्ट घरी जाऊया. चला मित्रांनो, आत्ता झालो घरी. आता तुम्ही ते ऑफिस वगैरे बघितलंच माझं. त्याच्यानंतर चला म्हटलं आता ते काय, हा मग मजा होती ना. मस्त होता जेवण पण आज, मस्त जेवण बनवलं होतं आज. पण तेवढे सगळे ते साऊथ इंडियनच होतं ते.
ते बघ ती त्रिशू, हे बघा ते आज म्हणजे कॅन्टीनमध्ये ते लस्सी वगैरे ते पण भेटलं आम्हाला, म्हणजे आमच्याच कंपनीचे प्रोडक्ट आहेत ते, तर कॅन्टीनमध्ये ते जेवणाबरोबर प्यायला पण दिले होते. त्रिशू तू पिलं नाही का? गायत्री तिला लस्सी नाही तर ते ॲपी पीस नको देऊ गायत्री, ते नाही द्यायचं, लस्सी दे ना तिला. मग ते एकच पी, मग ते लस्सी नको पी हो त्याच्यावर. ते कॅन्टीनमध्ये भेटलं होतं मित्रांनो, त्याच्यासाठी घेऊन आलो ते. आता काय बनवते गायत्री जेवणाला आता? हा माझं पोट भरलंय, तुझ्यासाठी सांगतोय. तू काय खाणार? काय पण खाऊन घेणार म्हणजे? खिचडी बनवून घे ना मग. हा मला आज ते जेवण करता करता खिचडीची पण आठवण येत होती. खिचडी पण होती तिथं थोडीशी, खिचडी मी थोडीच घेतली, म्हटलं जाऊ दे रोजच खातो म्हटलं. मसाले भात नाही, खिचडी सारखी टेस्ट लाग राहते ती पण. आपल्या गावकडनी कशी खिचडी राहस तशीच लागी राहते ना ती. हा सर्व सर्व. अरे पूर्ण असं किती खाणार माणूस, सर्व ताट भरून भरून थोडं सर्व खाल्लं. हा पण रोज खाणार तर कंटाळा येऊन जाईल ना माणसाला. मग कधीतरी ठीक आहे, ते रोज रोज खाणार तर कंटाळा येऊन जाईल ना ते. त्रिशू तू आज दुपारी काय खाल्लं होतं? हा त्रिशू दुपारी काय खाल्लं होतं तू? ओरिओ बिस्किट. अरे बिस्किट नाही बोललो ते मी, जेवण काय केलं होतं? मॅगी. मॅगी खाल्ली सकाळी, नंतर अंडे खाल्ले, थोडं दूध पिलं, खिचडी खाल्ली, त्यांच्या घरी मूग भात खाल्ला. हा काय हे काय आलं भुसावळला? कोण कोण गेलं गायत्री मग लग्नाला? तुम्ही, मी. ए यार मी तुला सिरियस काहीतरी विचारतो, काहीतरी सिरियस बोलत जा ना. तू बोलते ना बोलते. हा मग हा काय आलं? हा कुठला लाडू बनवला? दूधचा लाडू. दुधाचा लाडू. मग खाल्ला तू? हा तेव्हा खाल्ला म्हणे मी दुधाचा लाडू. काय दुधाचा कसा लाडू बनवला होता? दूध खराब झालं. हा ते त्याला उकळून घेतलं, कपड्यामध्ये टाकून घेतलं, हा आणि त्याला असं पिळून ते पाणी सगळं काढून टाकलं आणि ते रसगुल्ला बनवला. त्याच्यामध्ये. मग खाल्ला होता तू तो? नाही, नाही खाल्लं. मग सांग ना ते लग्न भुसावळला लग्नाला कोण कोण गेलं? अजून थोडी गेले. हा परवा जाणार. परवा जाणार आहे. किती तारखेला आहे लग्न? जाणार शनिवारी. अरे आपले बरेच सबस्क्रायबरनी कमेंट्स पण केले की भुसावळला नको येऊ म्हणे, की इकडे खूप गरमी आहे भुसावळला. हा. हा इकडे म्हटलं काही थंडी, मग म्हणलं. अरे इकडे नाही, तू यार काही गोष्टी ऐकून घेत जा ना तू. इकडे पण तर गरमीच आहे ना. अरे पण इकडे घरात राहतो आपण. आणि तिकडे बाहेर फिरणार आहे. अरे बाहेर फिरणं म्हणजे इथून ट्रॅव्हलिंग करून जायचंय ना आपल्याला. ते आहे ठीक आहे, म्हणजे घरात राहतो, घरात बी गरमच होतं. अरे घरात गरम होतं, पण इथून ट्रॅव्हलिंग करून इथून मुंबईवरनं काय आपल्याला चालत थोडी जायचं. मुंबईवरनं सुरत जा, सुरतवरनं नंदुरबार जा, नंदुरबारवरनं आपल्याला काही भुसावळ. गरज नाही. इथून नाही सांगत होतो मी, सुरत बिरत नाही. मग? इथनं डायरेक्ट जळगाव. मग इथून गाड्या कुठे आहेत डायरेक्ट? गाड्या नाही ना, तिकीटच भेटणार नाही तर इथून. हा? त्या गाड्या पूर्ण फुल राहतात भुसावळला जाणाऱ्या. मी बघितलं ना ते 15 दिवसापूर्वीच तिकीट बघितलं होतं मी. अरे ना, तुम्ही मला जा हा नाही, सांगितलं. पण जर तिकीट जर भेटलं असतं ना तर आपण नक्कीच गेलो असतो. नाही, मग तुम्ही जाणून बुजून तिकीट नाही. होतं, तेव्हा मला असं केलं होतं. 10 ते 15 गाड्यांचा बघितलेत मी, एक पण ट्रेनचं तिकीट भेटला नाही. असं नाही शक्य. नाही खरंच नाही भेटला काहीतरी. तुम्ही एकदा पण असं केलं होतं माहितीये? काय आलं तरी शिव? हा चालेल, ते नंतर पी. हा तुझ्यासाठी राहू दे ते बाकीचं. हे जा ना मग, बनव ना काहीतरी आता. काय बनवायचंय तुला? तर मला भूक नाही, मी काहीच नाही खाणार आहे आता. पण acidity झाली. ऍसिडी झाली. ठीक आहे चालेल मित्रांनो, चला आता झालो घरी, आता फ्रेश वगैरे होतो. तुम्ही ऑफिस वगैरे बघितलं जाता. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ बोला. चल बाय कर गायत्री. झोपून घेणार आता. हा आता झोपून घ्यायचंय. मला पोट भरलंय ना. हा चल बाय कर. चालेल. बाय बाय. चालेल बाय कर ऋषू. हा संध्याकाळी ना मला मम्मीला गाडीमध्ये ना हा धुकोबी काढून नाही दिलं हा आणि गाडी नाही खेळून. हा मग एवढ्या उन्हामध्ये कशाला जायचं? एवढ्या उन्हामध्ये नाही जायचं ना खेळायला. ते बघा ती पिहायला लागली ती. चालेल मित्रांनो, चला बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय का ऋषू. बाय. चला बाय.